आणि परत एकदा सातारा सगळ्या लोकांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना धन्यवाद देतो, सातारकरांना धन्यवाद देतो. आणि सातारकर आपण असेच सगळे एकत्र जमू, एकत्र राहू, एकत्र काम करू, एकमेकाला टांग नको मारायला, एवढीच काम करायला पाहिजे आणि सगळ्यांनी विचाराने एकत्र गेलं पाहिजे. धन्यवाद. जय भारत, जय रयत, जय भीम. धन्यवाद गायकवाड साहेब. आता आपल्यासमोर आदरणीय खासदार आनंदरावजी अडसूळ हे आपले विचार प्रदर्शित करतात. रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवप्रभूंच्या चरणी अभिवादन. आज सातारा विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्नेहसंमेलन आणि सातारा रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराजजी चव्हाण, या ठिकाणी ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झालं ते माझे लोकसभेतील सहकारी खासदार एकनाथरावजी गायकवाड, सन्माननीय शशिकांतजी शिंदे आमदार, ज्यांना राजकीय रत्न म्हणून पुरस्कार दिला गेला ते माझे सहकारी आणि आमदार एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर माजी आमदार आमचे सन्माननीय दादा दगडूस दादा सपकाळ, या ठिकाणी ज्यांना सातारा रत्न म्हणून सन्मानित केलं ती सर्व 11च्या 11 रत्न, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या सातारकर बांधवांना, मुलींनो आणि माता, एक अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि मग आपण आता आज साताऱ्यामध्ये आहोत की काय अशी जाणीव होते. मी मनापासून धन्यवाद देईन नाना निकम, त्याचबरोबर आमचे सहकारी बाबूराव माने आणि त्यांचे सर्व सहकारी. आपल्या मनामध्ये एक अतिशय सुंदरशी कल्पना आली आणि त्यानिमित्ताने आपण सर्व सातारकर एकत्र यावेत आणि एकमेकांनी विचाराची देवाणघेवाण करावी. ज्यांनी काय प्रावीण्य कमवलं आहे त्यांचा सन्मान व्हावा, एका भावनेतून आपण एकत्र आलोत. आम्ही कुठे जरी असलो तरी ज्या वेळेला सातारा या शब्दाचा उच्चार होतो त्यावेळी छाती अभिमानाने फुलते. कारण हा सातारा जिल्हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे, साधूंचा आहे, संतांचा आहे. आणि आजच्या व्यासपीठावर आपण पाहिलं अनेक रत्नांचं आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेली साताऱ्याची माणसं नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करेन. मी जरी विदर्भातून 5-4 वेळा निवडून आलो असलो तरी दरवर्षी किमान यात्रेच्या निमित्ताने तरी आम्ही साताऱ्यामध्ये आमच्या गावात जातो, कारण ते एक वेगळं आकर्षण असतं. मग अशी मी क्रांतिकारक या शब्दाचा उल्लेख केला. सातारा सांगली पूर्वी एक होता, उत्तर आणि दक्षिण. आणि लोकसभेची पहिली निवडणूक क्रांतिसिंह नाना पाटील बीडमधून लढले आणि जिंकले. आणि आज सुद्धा आपल्या साताऱ्याचे 5 खासदार लोकसभेमध्ये आहेत. याची कदाचित आपल्या सगळ्यांना कल्पना नसेल. खरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात 1 खासदार असतो. पण आज सन्माननीय एकनाथ गायकवाड आहेत, उदयनराय राजे भोसले आहेत, म्हाडामधून माननीय शरद पवार आहेत, त्याचबरोबर गजानन बाबर आहेत आणि मी स्वतः असे आम्ही 5 जण साताऱ्याचे खासदार लोकसभेमध्ये आहोत. हे चित्र आपल्याला अन्य कुठे बघायला मिळणार नाही. साताऱ्यामध्ये काम करायचं, तिथून निवडून यायचं हे होतंच, पण दुसरीकडे कुठेही जाऊन आपल्या कामाचा ठसा उमटवायचा आणि त्या ठिकाणी निवडून यायचं. सन्माननीय एकनाथ शिंदे आणि या ठिकाणी सांगितलं की छोट्या गावातून आलो, ठाण्यामध्ये राहिलो आणि कामाला सुरुवात करता करता मनापासून झोकून दिल्यानंतर आज अनेक पदावरून आमदारकीपर्यंत पोहोचलो. हे वैशिष्ट्य आहे सातारकरांचं. एखाद्या कामामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली की तो मनापासून करतो
आणि ते काम पूर्ण होईपर्यंत त्याचं समाधान होत नाही. आणि मग अशा अनेकांची साथ मिळायला लागते आणि हा म्हणता एक चळवळ उभी राहते. नाना, तुम्हाला पहिल्यांदा मी मगाशी विचारलं, आमचे विजयसिंग जे आपले माजी ॲडिशनल कमिशनर महानगरपालिकेचे होते पाटणकर, तर सुरुवात कुणी केली? तर त्यांनी सांगितलं नानाने केली. नाना, आपला तुमचा माझा सुरुवातीला जवळून परिचय नव्हता, परंतु आपण अनेकांचे परिचय शोधून काढले आणि या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं. खऱ्या अर्थाने अतिशय मोठं काम केलं आणि आपण सर्वजण नशिबान आहोत की या समारंभाला आपल्याच साताऱ्याचे सुपुत्र, आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराजजी चव्हाण हे आपल्या या समारंभाला लाभले. त्यांचा सत्कार आपल्याला करण्याचं भाग्य लागलं आणि त्यांच्याकडून अनेक रत्नांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. वास्तविक या ठिकाणी आम्ही पाहतो, हॉल कमी पडतोय, गर्दी झालेली आहे. गेले 2 तास सगळी मंडळी या ठिकाणी उभी सुद्धा आहे. एक सातारकरांचं सातारकरांवर असलेलं प्रेम हा त्याचं खऱ्या अर्थाने प्रतीक. आणि म्हणून या ठिकाणी आव्हान करण्याच्या अगोदरच आमच्या एकनाथ शिंदेने सांगितलं, पुढच्या वर्षी जबाबदारी माझी आणि ठाण्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल. आता समोर मराठी वर्ष येणारा गुढीपाडवा हा परवाच आहे आणि म्हणून आजच्या शुभदिनी आपल्या सगळ्यांना हे मराठी नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि सर्व क्षेत्रामध्ये यशदायी ठरो. दुष्काळ आमच्या पाजवीला पुसलाय, तो दुष्काळ संपो, अशा प्रकारचं आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतात ते आपले प्रमुख पाहुणे, सन्माननीय आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब हे आता आपले विचार मांडतील. डॉक्टर शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशन प्रस्तुत आईला लफडं आहे काय ह्या सीडीचं उद्घाटन डॉक्टर शांताराम कारंडे यांच्या सीडीचं उद्घाटन आईला लफडं आहे का हे सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते होत आहेत. डॉक्टर शांताराम कारंडे हे सुद्धा सातारचे आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वयंरोजगार शाखेचे सरचिटणीस आहेत. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या विद्यमाने आमचे स्नेहसंमेलन, सातारा रत्न पुरस्कार वितरण सोहळा आणि दुष्काळासाठी मदत निधी गोळा करण्याचा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय खासदार आनंदरावजी अडसूळ, खासदार एकनाथरावजी गायकवाड, ज्यांना सातारा रत्न पुरस्कारानं सन्मानित केले गेले ते आमदार एकनाथराव शिंदे, आमदार शशिकांतजी शिंदे, आमदार दिलीपराव मोहिते, माजी आमदार दगडूजी सकपाळ, माजी आमदार बाबुरावजी माने, ज्यांनी ही संकल्पना साकारली. अनेक वर्षापासून सातारकर एकत्र येऊन अशा मोठा मेळावा घेण्याचा प्रयत्न करत होते, पण मला वाटतं आता खरं यश आलेलं आहे. ते सन्माननीय नाना निकम, माजी आमदार बाबुरावजी माने, सन्माननीय महादेवराव शेलार, श्री रामभाऊ फडतरे, श्री संपतराव शेवाळे, श्री पुरुषोत्तमजी माने, नंदकुमारजी काटकर, चंद्रकांतजी बंजारी, विठ्ठलराव गायकवाड, श्री विजयसिंग पाटणकर, बळवंतरावजी पवार, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले मंचकार आणि खाली बसलेले मान्यवर, सातारा रत्न पुरस्कार विजेते 11 जण
आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता झटलेले सर्व पदाधिकारी आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सर्व सातारकर बंधू भगिनींनो, 1991 साली मी पहिल्यांदा प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरलो आणि दिल्लीला खासदार म्हणून गेलो. नंतर दिल्लीला मंत्री म्हणून काही दिवस होतो ना आता इथं राज्याचं नेतृत्व करायची मला संधी मिळालेली. सुरुवातीला मी राजकारणात येईन असं काही मला वाटलं नव्हतं. दोन्हीही आई वडील हे राजकारणात होते, कराडून खासदार झाले. परंतु मी पण खासदार होईन किंवा मी पण राजकारणात येईल असं मला काही वाटलं नव्हतं. मी एक वेगळा मार्ग स्वीकारायचा प्रयत्न केला. इंजिनियर झालो, परदेशी शिक्षण घेतलं. पण अचानक 91च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावेळी माजी पंतप्रधान काँग्रेस पक्षाचे नेते राजीव गांधी अगदी शेवटच्या क्षणाला मला एकदम डायरेक्ट लोकसभेमध्ये उभं राहण्याकरता नियुक्त केलं. इथं मतदारसंघात कोणाला अपेक्षा नव्हती आणि थोडं मिक्स रिॲक्शन होती. काही जणांना आनंद वाटला, काही जणांना, बऱ्याच जणांना वाटला नाही की आता हे एकाच घरातला तिसरा व्यक्ती आलेला आहे राजकारणामध्ये. आणि उलटसुलट खूप पायवडायचे प्रयत्न झाले. काहींनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, काहींनी पाठिंबा दिला. खरं म्हणजे त्या पहिल्या माझ्या निवडणुकीमध्ये बरेच जण मी अपरिचित होतो. शिक्षणाकरता बरीच वर्ष मी बाहेर होतो. त्या माझ्या राजकारणातल्या पहिल्या पदार्पणामध्ये कराड लोकसभा मतदारसंघात काही सांगलीचाही भाग होता. त्यावेळेस सामान्य माणसांनी काय त्यांनी पाहिलं मला माहीत नाही, पण मला तिथं आशीर्वाद दिला. 91 साली लोकसभेला पाठवलं. कदाचित नसतं पाठवलं तर तिथंच ती इनिंग शून्यावरच संपली असती. पण पाठवलं, विश्वास टाकला आणि मला राजकारणामध्ये काम करायची संधी दिली. अर्थात आशीर्वाद मिळत राहिला. माझे त्यावेळचे लोकसभेचे मतदारसंघातले तालुके म्हणजे पाटण, कराड, जावली, महाबळेश्वर आणि सांगली जिल्ह्यातले वाळवा आणि शिराळा. त्यामुळे माझा जवळचा संबंध मी खासदार असतो तोपर्यंत याच परिसरातली जास्त राहिला. वाई, फलटण, मानखटाव, कोरेगावचा संबंध कमी राहिला. कारण खासदार म्हणजे आत्ताचे खासदार असतील किंवा आत्ताचे आमदार असतील, आपला मतदारसंघ पहिल्यांदा सांभाळायची जबाबदारी आमची असते, कारण पुन्हा निवडून यायचं असतं. म्हणून कराड, मुंबई आणि दिल्ली, आणि मुंबईत फक्त कामापुरतंच. तर तरी मी कधी मुंबईला आलो की आमच्या गावातली मंडळी, काही माथाडी चळवळीतले कार्यकर्ते असतील, कोणी खोक्याचा व्यापार करणारे त्या ढेबेवाडी परिसरातील माणसं असतील, काही ट्रान्सपोर्टचा व्यापार करणारे प्रेमानं बोलवायचे. कुठं जाऊन आम्ही कधी एकत्र चहा पाणी असेल, कुठं जेवायला जात असेल, खूप प्रेम मला दिलं. माझं गाव एक पाटण तालुक्यातील डोंगर कपारीमध्ये असणारं कुंभारगाव आपल्या सगळ्यांना माहिती असेल. खूप मला सातारकरांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रेम दिलं. अनेक वेळेला कार्यक्रमाकरता वेळ मिळाला तसा येत असे. पण तो अर्थात आमदार असताना जेवढी जवळीक निर्माण होती तेवढी होऊ शकली नाही, कारण बराचसा वेळ मला माझा दिल्लीत जात असे. अचानक एक दिवस मला राज्याचं नेतृत्व करण्याचा आदेश झाला आणि चर्चा व्हायची, खूप दिवसापासून चर्चा असायची. कारण त्या पद्धतीनं माझी एक राजकारणात दिल्लीला ज्येष्ठता निर्माण झाली होती की कधी सत्तांतर झालं की आपलं नाव आपलं कुठेतरी पेपरमध्ये यायचं छापून. पण एकदम अचानकपणे मला खरोखरीच ती यावं लागलं. आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचं मुख्य नेतृत्व करणं, एक महाराष्ट्र म्हणजे काही छोटा छोटा प्रदेश नाही आहे.
आज 11.5-12 कोटी लोकसंख्या असणारा फक्त जगातले 11 देश आपल्यापेक्षा मोठे आहेत. फक्त 11, आपला 12वा नंबर लागला असता. आणि इतका मोठा हा प्रदेश आहे, त्या प्रदेशाचं नेतृत्व करणं. आणि त्यामुळे खरोखरीच थोडंसं मी महाराष्ट्रात काम केलं होते, खरी गोष्ट आहे. मला सुरुवातीला जरा काम करताना सवय होताना वेळ लागला, परंतु मला सातारकरांनी इथेही खूप प्रेम दिलं, विश्वास दिला. मला काही थोडंफार करता आलंय, पण खूप काही करायचं आहे. आज खरंच म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आलात. मी यापूर्वी तालुक्याचे कार्यक्रम, कुठले इतर कार्यक्रम, बँकेचे कार्यक्रम, पतसंस्थेचे कार्यक्रम घेतले आणि नेहमी कुठलाही कार्यक्रम झाला की आम्ही कल्पना करायचो की सगळ्या मुंबईतल्या अधिकारी असतील, प्रशासनामध्ये, पोलीस खात्यामध्ये असतील, उद्योग व्यापारामध्ये असतील, सगळ्यांना एकत्र एक दिवस बोलावं, एका ठिकाणी मेळावा घ्यावा, ही कल्पना मी करायचो. पण आज मला वाटतं खऱ्या अर्थानं ही जी तुमची संख्या पाहिली, खरंच नाना निकमच्या सहकार्याने हेच करून दाखवलं. आता मला विश्वास आहे की आता दरवर्षी याच्यापेक्षा दुपटीनं संख्या वाढणार. हा हॉल तर काही पुरणारच नाही, पण ठाण्यात करा, आणखी कुठं नवी मुंबईत करा किंवा मुंबईला आणखी कुठं करा, ती संख्या वाढत जाणार. आणि जे आजच्या कार्यक्रमाला हजर नाहीत त्यांना वाटणार की आपलं चुकलं काहीतरी असं. आणि माझंही तसं व्हायची शक्यता होती. आज विधिमंडळाचं काही कारणामुळे विधिमंडळाचं अधिवेशन काही चाललं नाही. आज आम्ही मंत्रिमंडळाची बैठक 6 वाजता ठेवली होती आणि मी फोनवर बोलत होतो. माधवरावना सांगितलं, बघा म्हटलं 6 वाजता कॅबिनेट सुरू झालं तर निदान 2-2.5 तास तरी चालेल, आणि मग काही खरं नाही. पण विधिमंडळाची बैठक काही कारणामुळे होऊ शकली नाही. मग मी कॅबिनेटची मीटिंग 3 वाजता केली. 2-3 तास चालली. 6-6:30 वाजले, 7 वाजले. मग मला वेळेवर येता आलं आणि आपल्या सगळ्यांना भेटता आलं. बऱ्याच जणांची नावं ऐकून होतो, बरेच मित्र बऱ्याच दिवसानंतर आज भेटत आहेत आणि मला खात्री आहे की आज आपण सगळ्यांना भेटलो. बऱ्याचशा जणांचा म्हणजे सातारचे आहे ते मला माहीत नव्हतं, आणि आता मला वाटतं आपल्याला ही अधिक या निमित्तानं जवळीक निर्माण झालेली आहे. आणि ही जवळीक अशीच कायमस्वरूपी मित्रत्वामध्ये, दूरगामी संबंधामध्ये याचं रूपांतर, परिवर्तन होईल, मला खात्री आहे. तुम्ही काही कल्पना या ठिकाणी, काही संकल्पना, काही मागण्याच्या रूपानं काही विचार मांडलेले आहेत. सातारकरांच्या करता एक सातारा भवन असावं ही पहिली मागणी. निश्चितपणे ही मागणी किती लवकर होईल मी सांगू शकत नाही, पण निश्चितपणे ही मागणी मी निश्चितपणे पूर्ण करणार. आत्तापासूनच मी त्या कामाला लागतो. पण त्यापेक्षाही महत्त्वाची जी मागणी आहे ती म्हणजे सातारा जिल्ह्याला दुष्काळापासून मुक्त करण्याची मागणी आहे. हे मोठं आव्हान आहे. खरं म्हणजे कुठेही मी जातो, दिल्लीला जातो, इतर कुठे जातो, मी सातारा जिल्ह्याचं उदाहरण देतो की भौगोलिक विषमता कशी असू शकते. एका बाजूला महाबळेश्वरला 5000 मिलीमीटर पाऊस पडतो, आणि जरासं पलीकडं पूर्वेकडे गेलं की मान खटावमध्ये गेलं तर काही पावसाचा पत्ता नाही. जेमतेम 300-400 मिलीमीटर पाऊस. किती अंतर आहे. नुसती कृष्णा नदी ओलांडलं पलीकडं, हायवे ओलांडलं पलीकडे गेले की इतक्या अंतरामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये इतकी भौगोलिक विषमता आहे. तसेच महाराष्ट्रात आहे, तशी देशात आहे. आणि एका बाजूला नदीच्या दोन्ही बाजूला ऊसाची शेती, साखर कारखाने, समृद्धी, आणि दुसऱ्या बाजूला खटाव, मान असेल, कोरेगावचा भाग असेल, फलटणचा काही भाग असेल, खंडाळ्याचा भाग असेल, आणि काही कराडचाही पूर्व भाग असेल, काही गाव आहेत. प्रचंड मोठे परिश्रम करावे लागतात. तिथं पाणी नसल्यामुळं आणि पाऊस जर आला नाही, जी परिस्थिती आज आपल्यासमोर यावर्षी आहे, सलग 2 जवळ 3 वर्ष पावसानं ओढ दिलेली आहे.
आणि सगळे जलाशय, सगळे पावसाचे पाण्याचे स्रोत जवळजवळ सुकलेले, ड्राय झालेले आहेत. आणि आज आपण या ठिकाणी जवळजवळ 52 लाखाचा निधी, मुख्यमंत्री सहायता निधी, जो दुष्काळाकरता वेगळा निधी केलेला आहे त्याकरता आपण दिला. मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. खूप मोठा खर्च येणार आहे, पण या दुष्काळ निधीतून काही नाविन्यपूर्ण कामं ही महाराष्ट्रात आपल्याला करायची आहेत. आणि त्यातलं ते एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम मी घेतला गेल्या वर्षी. दुष्काळ पडला, माण तालुक्यामध्ये 10 कोटी रुपये खर्च करून सिमेंटचे बंधारे बांधायचा मी हाती कार्यक्रम घेतला. नुसतेच सिमेंटचे बंधारे बांधायचे नाहीत, तर त्याच्या मागं जाऊन मग बंधारे खोल करायचे, रुंद करायचे, सरळ करायचे. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं पाहिजे अशी ती संकल्पना काही ठिकाणी यशस्वीपणे राबवली गेलेली. माण तालुक्यामध्ये मला वाटतं पिंपरीला तर ते बंधारे, आणि एका गावात एकच नाही, म्हणजे खिरापत वाटल्यासारखं एक 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 वाटून उपयोग नाही. त्याला सरळ साखळी बंधारे जिथं जागा असेल तिथं बांधून आज कित्येक किलोमीटर पाण्याची साठली. त्या ठिकाणी नंतर पाऊस पडला पिंपरीला, इतर ठिकाणी पडलेलं नाही. प्रचंड मोठं पाणी तिथं साठलेलं आहे आणि विहिरीला इतकं पाणी आलं की ते टँकर नाही, काय नाही, अगदी तिथं शेती चांगली व्हायला लागली. सातारा जिल्ह्यामध्ये जवळ 1600 असे सातारा, आम्ही जे 1,500 कोटीचा कार्यक्रम मी 15 तालुक्यात घेतला, ज्या तालुक्यामध्ये पाण्याची पातळी खाली गेली होती. आणि त्यामध्ये सातारा जिल्ह्यातले 2 तालुके आले. जवळजवळ 1600 अशा प्रकारचे सिमेंट नाला बंद आम्ही करतोय. त्याचबरोबर मागं नाले खोल, रुंद आणि सरळ करणार आहे. हा कार्यक्रम आम्ही यावेळेला आणखी मोठ्या जोमानं राबवणार आहे. गेल्या वर्षी 150 कोटी रुपये खर्च केले आम्ही. यावर्षी आता आणखी मोठ्या वेगानं तो कार्यक्रम राबवणार. मी सांगतो आपल्याला, हा जर कार्यक्रम यशस्वीपणे राबवला गेला, प्रत्येक टँकरग्रस्त जिथं गाव आहे तिथं असे जर साखळी बंधारे 2, 4, 10 लागतील तेवढे बांधले. आणि त्याचबरोबर माथा ते पायथा ही योजना जी केंद्र सरकारची ती राबवली. त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन केले. मी साखर उद्योगाला सांगितलेलं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये सबंध ऊस उत्पादकांनी ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे. त्यानं उत्पन्नही वाढतं पण पाणी वाचतं. आज महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादक शेतकरी असतील, द्राक्षे आणि केळीचे लोक तर आहेतच आहेत, पण मोठ्या प्रमाणामध्ये ठिबकचा वापर व्हायला लागलेला. 50% अनुदान आहे आणि लोक वापरत आहेत. पाणी वाचवावं लागेल. आज महाराष्ट्रामध्ये आपण जर परिस्थिती पाहिली तर आम्ही 15 जिल्ह्यामध्ये जिथं दुष्काळ आहे तिथं अत्यंत डिटेल असं पाण्याचं नियोजन केलेलं आहे. पहिला स्रोतला आटला तर दुसरा आटला तर तिसरा. आज जवळजवळ 3100 टँकर पाणी पुरवठा करत आहेत. आज आम्ही निर्णय घेतला, त्यामुळे आणखी टँकरची संख्या वाढवावी लागेल. जवळजवळ 450 पावणे 500 जनावरांच्या छावण्या काम करत आहेत. 5-5.5 लाख जनावरं तिथं सांभाळली जात आहेत. मागेल त्याला रोजगार हमीचं काम देण्याची व्यवस्था झालेली आहे. आणि जे काही करावं लागेल ते आम्ही, कितीही पैसे लागले तरी जिद्दीनं आम्ही या दुष्काळाचा सामना करणार आहे. फक्त मला काळजी अशी आहे की पाणी संपलं तर पाणी कुठून आणणार. आम्ही तेही पर्याय सगळे शोधून ठेवलेले आहेत आणि पाणी संपणार नाही. पण पावसानं पुन्हा ओढ दिली, जिथं जलाशयाचे स्रोत आहे तिथं कॅचमेंट एरियामध्ये तर जूनमध्ये बहुतेक पाऊस पडेल, पण खाली दक्षिणेकडे गेला तर पाऊस जुलै-ऑगस्टपर्यंत पडत नाही. म्हणून आव्हान आमचं मोठं आहे. तुम्ही केलेली मदत ही निश्चितपणे त्या दुष्काळाला प्रभावीपणे सामना करण्याकरता मदत देणारी मदत आहे. आज थोडक्यात मी जास्त आपला वेळ न घेता सातारा जिल्ह्यात काय काय विकासाची कामं झाली त्याची थोडीशी माहिती देणार आहे. साताराला एक मेडिकल कॉलेजची घोषणा झालेली आहे. यशवंतराव जन्मशताब्दीच्या निमित्तानं समाधी परिसरामध्ये एक रिटेनिंग वॉल 50-60-70 कोटी रुपये खर्च करून बांधली जाते. कराडच्या सभागृहाचं नूतनीकरण करण्याचा पूर्वीच निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण शताब्दी वर्षामध्ये आम्ही जे 100 कोटी रुपये खर्च केले त्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणचा ज्या गावांना स्पर्श झाला, जी त्यांची कर्मभूमी होती तिथं आम्ही पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सातारा सैनिक स्कूलला एक NDA विंग म्हणून 5 कोटी रुपये दिलेत.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये एक चव्हाण साहेबांच्या स्मृतीचं सभागृह करणार आहे. कराडला वसतिगृह मुलामुलींचं आणि त्या सैदापूर कॅम्पसमध्ये एक सभागृह तिथेही करायचा विचार आहे. अजिंक्य तारा परिसर असेल तिथं नूतनीकरणाकरता पैसे दिले आहेत. कास पठाराच्या नूतनीकरणाकरता पैसे दिले आहेत. कराडच्या विमानतळ जवळजवळ 80-90 कोटी रुपये करून फुल लेंथ धावपट्टी त्या ठिकाणी करण्याच्या करताही तयारी झालेली आहे. एक नवीन कारखाना खंडाळ्यामध्ये आलेला आहे. आगाशिवा लेणी ज्या आहेत त्या अगदी बौद्धकालीन लेणी आहेत, तिथला परिसर विकास करण्याकरताही पैसे दिलेले आहेत. त्याचबरोबर शिरवळचं पशुवैद्यकीय महाविद्यालय असेल तिथं काही जवळजवळ 5-6 कोटी रुपये दिले आहेत. जिल्ह्यामध्ये ज्या 10 MIDC विकास केले आहेत, 11 प्रस्तावित आहेत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात मोठे उद्योग यायला लागलेले आहेत. मोठे मोठे उद्योग केसुर्डी भागामध्ये, खंडाळा तालुक्यामध्ये, त्या दुष्काळी तालुक्यामध्ये मोठे पंचतारांकित उद्योग आले किंवा बहुराष्ट्रीय उद्योग आले की तिथली परिस्थिती बदलायला मदत होणार आहे. कमिन्सचा मोठा उद्योग फलटण विभागामध्ये आलेला आहे. विलासरावजी देशमुख जेव्हा मंत्री होते विज्ञान तंत्रज्ञान खात्यामध्ये, त्याच्या आधी मी तिथं मंत्री होतो दिल्लीला, मी 2 प्रकल्प प्रस्तावित केले होते. त्यामधला महाबळेश्वरला एक ढग संशोधन केंद्राचा एक छोटासा प्रकल्प आम्ही विलासरावजी मंत्री झाल्यानंतर सुरू केला. कराडला भूकंप संशोधन केंद्राचा एक मोठा प्रकल्प इथं हजारमाचीला तिथं केलेला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी देवस्थानचा विकास करणं, रस्त्याचं रुंदीकरण वगैरे असे कामं प्रस्तावित झालेली आहेत. पण पाण्याचा खरा प्रश्न जो आहे, मी सांगितलं आपल्याला की मानखटावमध्ये 10 कोटी रुपये खर्च केले सिमेंट बंधाऱ्याकरता. आता या बजेटमध्ये कराड तालुक्याच्या पूर्व भागाकरता 15-16 कोटी रुपये तिथं ठेवलेले आहेत. त्यामुळं कराड तालुक्याचा जो पूर्व भाग आहे, जे गावामध्ये नेहमी दुष्काळी गाव आहे, तिथे कोणी मानखटावसारखी चर्चा करत नाही, पण तोही दुष्काळी भाग आहे. तिथेही 15-16 कोटी करून जिथं संबंध सिमेंट नाला बंद करायचे. आता राहिलेले तालुके जे आहेत, मग फलटण असेल, कोरेगाव असेल, खंडाळा असेल, या तालुक्यांच्यामध्ये आता या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ह्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम हाती घेणार. त्याचबरोबर जे आपले मोठे मोठे पाटबंधारे प्रकल्प आहे, धोम बलकडवी असेल किंवा उरमोडी असेल, त्यामध्ये उरमोडीचं पाणी खटावच्या येरळवाडी तलावामध्ये नेल्यामुळेच खटावला पिण्याचं पाणी आहे. अशाच प्रकारे माणमध्ये पंपिंग स्टेशन, त्याच उरमोडी प्रकल्पामधून माण तालुक्याला पाणी देण्याकरता मोटारी खर्च करण्याकरता मी 50 कोटीचा निधी यावेळेला दिलेला आहे. मला वाटतं की आज दुष्काळ निवारण करणं, दुष्काळ ड्राऊट प्रूफ करणं या सगळ्या भागाला हे आपल्या सर्वांच्या समोरचं प्रचंड मोठं आव्हान आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की एखादा सिमेंट बंधारा जो आहे तो बांधायचा खर्च 7-8 लाखाचा आहे. आज कुठेतरी एखाद्या गावाची कमान करण्यामध्ये किंवा आणखी काही सभागृह करण्यापेक्षा कृपा करून दुष्काळी भागामध्ये तुम्ही जर काही पैसे गोळा करू शकला, तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आणि जर तुम्ही स्वतः केले तर काही परवानगी वगैरे काही काढायची गरज नाही, तर सरकारी खर्चापेक्षा तुम्ही कमी खर्चात नक्कीच काम करू शकाल, मला काही खात्री आहे. आणि त्यामुळे दुष्काळाला आपण सगळ्यांनी जाऊन जर सामोरं केलं तर खरंच हे जे स्वप्न आहे सातारा जिल्ह्यातला दुष्काळ कायमचा नाहीसं करण्याचं स्वप्न, मग त्यामध्ये पाटबंधारे योजना आहे, जलसिंचन योजना आहे, त्या तर पूर्ण करावेच लागतील. पण त्याच्या आधी डिसेंट्रलाइज्ड वॉटर स्टोरेज करून CCT असतील किंवा RRR कार्यक्रमातून जे जुने पाझर तलाव आहेत त्यांना मजबूतीकरण करून त्यांची गळती थांबण्याचा कार्यक्रम, सगळे कार्यक्रम आम्ही राबवणार. आणि आता दुसऱ्या बाजूला ठिबकचा मोठा वापर करून पाणी वाचवायची मला कल्पना करायची. आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण आणखीन एक महत्त्वाचा कार्यक्रम घेतला आहे. महाराष्ट्रातले सगळे किल्ले, मग त्यामध्ये सागरी किल्ले असतील किंवा मग बाकी किल्ले असतील, त्या किल्ल्यांच्या मजबूतीकरणाचा, त्याचबरोबर त्यांचा डागडुजीकरणाचा आणि त्याचं जे हेरिटेज आहे, जुनं हेरिटेज, म्हणजे उगाच काहीतरी सिमेंट कॉन्क्रीट लावून काहीतरी स्वरूप पालटायचं नाही, तर आहे त्याच पद्धतीनं त्याचं मजबूतीकरण करून आणि अधिकाधिक पर्यटक कसे तिथे येतील याचे प्रयत्न मी करणार आहे. नायगाव विकास आराखड्याचे प्रयत्न चाललेले आहे. मलकापूरला आपल्याला माहिती आहे की सर्व 100% गावामध्ये पाण्याचे मीटर लावलेले आहेत आणि त्या गावामध्ये आता
पुढचा टप्पा म्हणजे सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प करायचा. आता नुकतेच काही दिवसापूर्वी सातारच्या रुग्णालयामध्ये आधुनिकीकरण करून तिथं महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम रक्तपेढीतून घरपोच रक्त पोचवणं, रुग्णांना घरपोच रक्त पोचवणं हाही कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. आत्ताच आपण कोरेगावच्या हनुमंत गायकवाड यांचा सत्कार केला. एक आपल्याच जिल्ह्यातला एक तरुण उद्योजक खूप आपल्या क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेला आहे. आणि आता तर त्याला एक राज्य सरकारची नवी योजना जी आम्ही सुरू केलेली आहे, इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स म्हणून केलेली आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं जवळजवळ 1000 अत्याधुनिक रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आम्ही संबंध राज्यभर ठेवणार आहोत. आणि तुम्ही नुसता एका नंबरला कॉल सेंटरला फोन केला की 10, 15, 20 मिनटामध्ये जिथं पाहिजे तिथे एखादा अपघात झाला असेल, कोणाला हृदयविकाराचा झटका असेल, ती ॲम्ब्युलन्स डॉक्टर्स आणि नर्सेससह हे तुमच्या दारात येईल आणि रुग्णाला घेऊन जाईल. आणि त्याबद्दल एक पैसाही घेतला जाणार नाही, सर्व शासनाच्या खर्चानं केलं जाईल. आणि त्या प्रकल्पाचं ग्लोबल टेंडर हे गेल्या 5-6 महिन्यापासून चाललं होतं, थोड्या कोर्ट कचेऱ्या झाल्या. ते ग्लोबल टेंडर हनुमंत गायकवाड यांनी मिळवलं. आता ती लवकरच मला वाटतं ती रुग्णवाहिकेची सेवा महाराष्ट्रामध्ये चालू होईल. राज्यात आणखी प्रकल्प आम्ही राबवतोय. विशेषतः जीवनदायी आरोग्य योजना जी सुरुवातीला 8 जिल्ह्यात होती, आता संबंध राज्यभर चालणार आहे. आणि त्या योजनेमध्ये 1 लाख रुपये उत्पन्नाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची महत्त्वाची शस्त्रक्रिया असेल कुठली ती फुकट करून दिली जाईल. मग ती हृदय शस्त्रक्रिया असेल, किडनीचा आजार असेल, ब्रेन ट्यूमर असेल, सगळं. आता फक्त 8 जिल्ह्यात गेल्या वर्षभर चालू आहे. जवळजवळ 50,000 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता तो कार्यक्रम आम्ही विस्तार करणार आहे. सातारला देखील तो सुरू होईल आणि त्यामुळे अतिशय मोठी सुविधा राज्य सरकारच्या माध्यमातून तिथे दिली जाणार आहे. आज या निमित्तानं अधिक काय न बोलता जे सर्व पक्षाचे सर्व अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते, प्रशासनातले कार्यकर्ते, पोलीस खात्यातले कार्यकर्ते, कला क्षेत्रातले, क्रीडा क्षेत्रातले, साहित्य क्षेत्रातले सर्व कार्यकर्ते आले आणि आपल्या जिल्ह्यातल्या 11 रत्नांना तुम्ही शोधून काढलं आणि त्यांना पुरस्कृत केलं. त्यांची पाठ थोपाटाची आम्हाला संधी दिली, आमची ओळख झाली या निमित्तानं. आणि त्याबद्दल देखील मी आज आंबे सातारकर प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो. हा कार्यक्रम असाच आपण दरवर्षी करत राहा आणि आमच्या त्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. काही दिवसानंतर नववर्ष पाडव्याच्या निमित्ताने देखील तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.